नमस्कार. आज बनवतो आम्ही आलू शेव. आता बटाटे बॉईल केलेली आहेत, करून घेतली अगोदरच आहेत, ती सोलून घेते. त्याच्यानंतर किसणीने किसणार. आता बटाटे किसून घेते मी. किती सॉफ्ट पडते बघा, नॉर्मल बटाटा आणि असाच किसून घेतल्याने कसं पराठ्याला एकदम इझी झालंय बघा. गोळा पण बनवायला एकदम इझी होतो, गोळा सॉफ्ट होणार बनवायला. आणि ह्याच्यामध्ये घालायला, पराठ्याच्या गोळा घालायला आतमध्ये बरं पडलं. काय किती प्रमाणात टाकायसाठी डिस्क्रिप्शन चेक करा. आता हे सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मळून घेते, व्यवस्थित गोळा होईपर्यंत मळून घेते. थोडं बेसन टाकते, मग कसं मळायला पण व्यवस्थित आणि हे व्हायला पण सॉफ्ट आहे होणार, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होणार. आता ह्याचा गोळा बनवला, गोळा बनवून ह्याच्यात टाकायचा. ह्याच्यात टाकला झाकण लावून घेतलंय. याला खूप दिवसापासून माळ्यावर टाकला होता, ते शोधून काढून आता त्याचा बोलून चला काहीतरी उपयोग करू याचा. गरम करून घेतलाय. आधी पहिले चेक करून बघू तेल गरम झालं की नाही ते, मग शेवयाने शेव काढू. तेल झालंय गरम, तर शेव काढते, आलू शेव. तोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत फ्राय करायचं. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी व्हायला पाहिजे. नमस्कार मित्रांनो. तर तुमची विराची वहिनी या चॅनलवर जाऊन तिने आज चांगला शेवभुजिया बनवलाय. खरोखर खूप स्वादिष्ट आहे, कुरकुरीत आहे. लहान मुलांचं जे 5 रुपयाचे पॅकेट घेऊन खातात त्याही पेक्षा एकदम रुचकर असं हे आलू भुजिया बनलेला आहे. खूप छान बनलेला आहे. खाताना कुरकुरीत पण लागतो, स्वादिष्ट पण लागतो. तर तिच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करून फॉलो करा. धन्यवाद.